रामकृष्ण हरी माऊली. तर आता आपण बघू शकतो मंदिराच्या समोरच आहे, मंदिराची इथे आहे बारशे सोडले आणि आता निघतो आपल्या परतीच्या प्रवासाला. साईडला आपली सायकल आहे आणि या साईडलाच मंदिर. पूर्ण आता पंढरपूर हा खाली व्हायला लागलेला आहे. माऊली सगळे चालले आहेत, परतीचा प्रवास करतायत. बघू शकता किती जण टेम्पो मध्ये बसलेले आहेत. खूप लोकांच्या डोक्यावरून आपलं सामान घेऊन परतीचा प्रवास. भेंडी शेगावच्या इथपर्यंत पोहोचलो आपण. वाखरी क्रॉस केली, वाखरीपर्यंत खूप ट्रॅफिक आहे. पंढरपूरमधून सगळी पब्लिक बाहेर पडते. तर जरा थांबूया, ताईने खूप आग्रह केलेला का याल तेव्हा, म्हणून बरं एक जाता जाता बरं भेटून जाऊया. आता आपण इंदापूरच्या जरा पुढे आलोय आणि सायकल उतरवली, सायकल वरती होती, सायकल उतरवली आहे आणि आता निघूया आपण सोलापूर हायवेने सरळ पुण्याकडे. आणि फुल भरून भरून येतात त्यांच्या गाड्या. चाय वगैरे पिऊ आणि नंतर मग पुढे आपल्या. खूप खूप धन्यवाद भाई. चल भेटू परत कधी. खूप धन्यवाद. काय नाव आपलं? धन्यवाद. मला टार्गेट पर्यंत यांनी लिफ्ट दिली. दादाने आपल्याला खूप मदत केली. आपल्याला खोपोलीपर्यंत सोडलेला आहे. खोपोलीला पोहोचलेला आहे. खोपोलीचे पण पुण्याला आपल्याला काहीच म्हणजे व्हेकल भेटले नाही. स्वारगेटपासून देवी रोडपर्यंत पूर्ण आपण सायकल चालवत आलो. नंतर मग एक गाडी भेटली, तर इथपर्यंत सोडलं खोपोलीला. आता खोपोलीवरून आपल्याला काहीतरी बघायला लागेल, कारण खूप टाईम झालेला आहे. तर वाजल्यात 9:30. स्टे तर कुठे करायचं नाही, त्याच्यामुळे पटकन आता काहीतरी इथून बघूया एसटी वगैरे, नाही तर मग गाडी पेनकडे जाऊ. वाढतले गणेश दादा हे आपल्याला खोपोलीच्या इथून लिफ्ट दिली, खोपोलीच्या थोडा पडून. आणि आता पेनमध्ये आपण पोहोचलो फायनली. आपली पंढरपूर राईड कंप्लीट झाली. दादा खूप खूप धन्यवाद. आपण पोहोचलेलो आहे मस्त एकदम सुखरूप, आणि तुमच्या सर्वांच्या खूप खूप शुभेच्छा दिलेल्या त्याबद्दल पण खूप खूप धन्यवाद. तुमच्या सर्वांचं खूप सारा मस्त प्रेम होतं. सायकलने देखील पण खूप मस्त अशी साथ दिली. 350 किलोमीटर प्लस रिटर्न. आता येताना जवळपास 70-80 किलोमीटर चालवले असेल. बाकीचं तर आपण टेम्पोमध्ये वगैरे टाकून आणली, पण खूप मजा आली आणि भारी वाटलं. तर भेटूया अशाच आता काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.